अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाण्याचे वडे। मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते। इथे मी एक मोठी वाटी भरून साबुदाणा भिजवून घेतलाय। शेंगदाण्याचा कूट लागेल आपल्याला। हे 3 बटाटे उकडून घेतले। इथे मिरची घेतली आहे, तिखट आणि कमी तिखट अशा दोन्ही आहेत। तेल घेतले तळण्यासाठी। इथं मीठ आणि जिरं। सगळ्यात आधी आपण ही मिरची आणि जिरं वाटून घेऊया मस्त। मिरची आणि जिरे इथं आपण अशी बारीक वाटून घेतलेत मस्त। इथे हे बटाटे किसून घेऊया, म्हणजे जाड जाड राहत नाही मध्ये मध्ये वडे करताना आपल्याला। भिजवलेला शेंगदाण्याचा कूट टाकूया। आणि मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकूया। इथं मी तेल आधीच तापत ठेवलेले आहे आपलं मस्त। तेल तापलं पाहिजे त्याच्यासाठी आधी तापून ठेवलेले। इथं आपण हे छान मळून घेऊया, एकजीव करूया। ह्याला पाणी वगैरे काही लागत नाही आपल्याला, त्यामुळे ह्या हाताला जास्त साबुदाणा असल्यामुळे चिकटून राहतो, पण ह्या हातानंच मळावं लागते आपल्याला। मळून झालंय आपलं। तेल लावून घेते मी हाताला, म्हणजे चिकटणार नाही। असा गोळा आपण फ्राय करून पीठ छान मळून ठेवले मी। आता आपण तेलाचा हात लावू त्याला थोडासा आणि वडी करायला घेऊया। तेल घेते म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही आपल्या, बघा अजिबात चिकटत नाही तेलामुळं। आपण जसा पाहिजे तसा लहान मोठा आकार करू शकतो, आपल्या आवडीप्रमाणे करायचे। हे असे मस्त आपण हातावर थापून घेतलेत बघा छान। आता बाकीचे करून घेते तोपर्यंत। हे मस्त मी वडे करून घेतलेत, गोल पण केलेत असे, थापून पण केलेत चपटे। आता तेल तापले, तळायला घेते मी। तेल आपलं चांगलं तापलं होतं, त्यामुळे पटकन उलटावं लागतंय तिथं। यात बारीकच ठेवला मी। मस्त असे तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचे थोडे, म्हणजे एकदम कुरकुरीत होतील। थोडे मस्त मी बारीक गॅस करूनच तळले, जास्त मोठा गॅस ठेवला नाही, आटकचे राहतात म्हणून। मस्त छान असे तांबूस असे बघा तळून झालेत आपले, कुरकुरीत पण झाले छान। गोल आकाराचे पण वडे टाकले। आता वडे करताना एक भीती असते, साबुदाणा उडतो आपल्या अंगावर, जोरात भासते त्याच्यामुळे आपल्याला, त्यामुळे जपूनच तळायचे वडे। हे पण वडे आता खूप छान झाले, मी गोल बनवलेले मस्त वाटतात लाडू सारखे। मस्त आपले हे पण वडे तळलेत आता, खूप छान मस्त कलर आलाय बघा। तुम्ही हे वडे तुपावर पण करू शकता, पण मी तेलातच तळलेत। छान हे बघा किती छान आपले वडे झालेत, एकदम फुगलेत मस्त।
अशा पद्धतीने आता सगळ्यामध्ये मी थापून ठेवून घेते. तर अशा प्रकारे मस्त मी कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार केले. इथं बघा मी खूप छान असे साबुदाण्याचे वडे एकदम कुरकुरीत असे तयार केलेत. कसे वाटतात ते तुम्हाला तुम्ही मला नक्कीच सांगा. करून बघा ह्या पद्धतीने. माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा कसे होतात ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान झालेत बघा. आकार पण एक नंबर होता.